नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केटसाठी वाईट बातमी आहे. वाईट बातमी अशी आहे की युद्ध पेटणार दिसतंय आणि युद्ध पेटतंय तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुमचे स्टॉक असेल, पोर्टफोलिओ असेल, कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा हे मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेचच सबस्क्राईब करा. मॅटर असं झालेलं आहे की जग आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं आहे. जग का म्हणतोय? बघा, भांडण कोणाचे चालू आहे? रशियाचे, युक्रेनचे चालू आहे. साऊथ कोरिया, नॉर्थ कोरियाचे चालू आहे. ओके. त्याच्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टीनचे चालू होते. आता त्याच इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये इराणचा पण हक्क आलाय, लेबनॉनचा पण युद्धाचा हक्क आलेला आहे. त्याच्यामुळे ते युद्ध करताय, बरोबर. आता इराण आणि लेबनॉनकडून इस्रायलवर हवाई हल्ले झालेले आणि खूप जास्त प्रमाणात झालेले. जवळपास 80च्या वरती मिसाईल डागल्या गेलेल्या आहे आणि 200च्या वरती या ठिकाणी जे ड्रोन आहे ते डागले गेले होते. तर त्याच्यामुळे मार्केट आणि स्टॉक खाली डेफिनेटली येणार आहे. काल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचं प्रेडिक्शन कसं करायचं ते चॅनलवर सर्वप्रथम जाऊन बघून घ्या. मी लवकर पोस्ट केलता संध्याकाळी 6 वाजता, जेणेकरून माहिती व्हावी. ओके. परंतु आता त्या लेवलच्या खाली सुद्धा मार्केट येऊ शकतं, गॅप डाऊन अचानक ओपन होऊ शकतं. आणि अशा वेळेस काय करायचं याच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे जर काही स्टॉक अटकलेले असतील तर स्टॉक कसे काढायचे हे पण मी या व्हिडिओत सांगणार आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे व्हिडिओ बघू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, मगच व्हिडिओ बघा. आणि तुमच्या लाईकमुळे मला चांगलं वाटतं, तेव्हा एक लाईक द्यायला नक्की विसरू नका. चला बघूया नेमकं काय करायचं. आता सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट असं की ही युद्धाची बातमी मी तुम्हाला सांगतोय ना, याच्या अगोदर ती सोशल मीडियात आलेली आहे, याच्या अगोदर ती तुमच्या प्रिंट मीडियात आलेली आहे. त्याच्यामुळं या बातमीचा परिणाम शेअर मार्केटवर एकदम फास्टली होणार आहे. फास्टली म्हणजे कसं? जसं की 2008ला झालतं, करोनाच्या काळात झालतं, एकदम मार्केट धडाधड धडाधड खालीच. ओके. तसं होतं. त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतं की चला सगळेच शेअर मी आता एकदमच विकून टाकतो, खटाखट ऑर्डर लावून टाकतो आणि बाहेर पडतो. परंतु परंतु त्वरित बाहेर पडणं अनेकदा चुकीचं ठरू शकतं. तुम्हाला काय करायचंय? ओव्हरऑल रिव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्ह्यू कशाचा घ्यायचा आहे? की युद्धाचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. आता सध्या मध्यस्थी कोण करतंय? अमेरिका करतंय. त्यांनी इस्रायलला सांगून ठेवलं की थोडे दिवस थांबा किंवा लगेचच हल्ला करू नका. आणि इराणला पण समजवतंय. युद्ध जर भडकलं तर त्यावेळेस तुमचे शेअर खाली जाणार, तुम्हाला तोटा होणार, ठीक आहे. परंतु तुमचा फायदा खूप जास्त असेल तर तुम्हाला पुन्हा त्याच किमतीवर ते शेअर मिळणार नाहीये. ओके. मग आता फायदा बुक करायचा की तोटा राहायचा किंवा थोडंसं थांबून नंतर काढायचा, हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड असणार आहे. मग काय करायचं? तुमच्याकडे जर शेअर असतील तर त्यातले अर्धे शेअर बाहेर काढा. जर प्रॉफिटमध्ये असतील, जास्त प्रॉफिटमध्ये असतील तर अर्धे काढा, अर्धे ठेवा. जर त्वरित बाहेरच पडायचं नसेल तर. आणि जर त्वरित बाहेर पडायचं नाही, विकायचंच आहे, तर त्यावेळेस तुम्ही सगळे पण विकू शकता. जर नो लॉस नो प्रॉफिट असेल ना, म्हणजे काही शेअर असतात त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त 1%, 1.5% प्रॉफिट असतो, किंवा लॉस पण किती असतो? 2% ते 4% अशा प्रकारचा लॉस असतो. 5%च्या वरती लॉस जर असला तर बिंदास एक्झिट करा. इथेच सांगतोय, जर 5%च्या वरती तुमच्या एखाद्या स्टॉक मध्ये लॉस असेल तर तो बिंदास तुम्ही एक्झिट करा. कारण की यावेळेस युद्धाच्या वेळेस किंवा सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होणार आहे तेव्हा मार्केट खूप पुन्हा खाली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त लॉस होऊ शकतो. ओके. सोबतच सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करा. आता ही सुरक्षित गुंतवणूक म्हणजे काय? तुम्ही स्टॉक मधले पैसे काढले ना, स्टॉक मधले पैसे कुठे टाकणार तुम्ही? तर स्टॉक मधले पैसे तुम्हाला टाकता येऊ शकतात 2 ते 3 ठिकाणी. त्याच्यामधलं म्युच्युअल फंड आहे, डेप्ट मधले, किंवा एफडी मध्ये टाका किंवा आरडी मध्ये टाका. बरोबर ना? हे तर सुरक्षित गुंतवणूक आहे. जास्तीत जास्त तुम्हाला सुरक्षित पाहिजे असेल, घरात पण सुरक्षितता वाटावी असं वाटत असेल तर मिसेसला सोनं करून द्या. ओके. किंवा घरात सोनं आणा, किंवा सरकारी बॉन्ड मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. या या इन्व्हेस्टमेंटचा पण विचार करा. परंतु घरात जर सोनं आणलं तर मग ते लेडीजला आणायचं की बिस्किट मध्ये आणायचं किंवा ठोकळा आणायचा तुमच्या मनावर. कारण की लेडीजला जर सोनं आणलं ते विकायला नाही म्हणता. आणि आता जर बघत असाल तुम्ही, सोन्याचे भाव जवळपास 72,000 रुपये झालेला आहे प्युअर साठी, 24 कॅरेट साठी. ओके. यावरूनच, म्हणजे ही काल परवाची न्यूज आहे, यावरूनच ते हे रिफ्लेक्ट झालं होतं की आता स्टॉक मार्केट पडणार आहे. कारण की तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघत असाल, इतर व्हिडिओ बघत असाल, तर त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा सोन्याचे भाव वाढताय, ओके, तेव्हा तेव्हा तुमचं स्टॉक मार्केट खाली येत असतं. ओके. व्हिडिओ इथपर्यंत आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि जर नसेल आवडला तर ती कमेंट सुद्धा
कमेंट बॉक्स मध्ये द्या. आता करायचं काय याच्याविषयी आपण माहिती घेतो आहे. तर सुरक्षित गुंतवणूक करायची तुम्हाला. आता याच्यातले जर पैसे काढले तुमचे स्टॉक्स मधले किंवा लॉंग टर्मचे शेअर तुम्ही विकलेले, मग त्यावेळेस जर 100%च्या वरती प्रॉफिट असेल, 80%च्या वरती असेल, तर तो खाली येऊ शकत नाही इतक्या लवकर. ओके, होऊन किती होणार, तो 50% होईल किंवा 20% होईल, परंतु तरी तुम्ही फायद्यातच असाल. अशा वेळेस तुम्ही तुमच्या लॉंग टर्मच्या शेअर मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक अजून करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही पैसे काढलेले किंवा शेअर विकलेले किंवा तुम्हाला वाटतंय की नाही माझ्याकडे आता तर काहीच नव्हतं, मला आता ही सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी कशी आहे की या संधीमधून तुम्ही अजून स्टॉक्स घेऊ शकता, ते पण वेगवेगळ्या सेक्टर मधले. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करायचा आहे. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणजे काय, एकाच सेक्टर मधले तुम्हाला स्टॉक नाही घ्यायचे. तुम्हाला स्टॉक घेताना काय करायचं, बिझनेस आणि जिओलॉजिकल स्टॉक्स घ्यायचे. आता हा तुमच्या मनात विचार असेल की बिझनेस आणि जिओलॉजिकल स्टॉक्स कसं काय. फॉर एक्झाम्पल सिंपल सांगतो, युद्धाच्या काळात कुठले बिझनेस जास्त वाढतात, युद्धाच्या काळात डिफेन्स सेक्टरचे जास्त बिझनेस वाढतात ना, डिफेन्स बनवणारे कंपनी. तर डिफेन्सच्या कुठल्या कुठल्या कंपनी आहे, परम आहे, त्याच्यानंतर HAL आहे, त्याच्यानंतर कल्याणी फोर्जिंग आहे, LNT आहे, टाटा आहे. मग अशा कंपन्यांचे शेअर तुम्ही बिझनेसनुसार निवडू शकता. किंवा असं एक गोष्ट बघू शकता की बिझनेस कशात होतोय नेमका, किंवा जास्त बिझनेस कुठल्या याच्यात असतो, त्यावेळेस घेऊ शकता. जिओलॉजिकल स्टॉक म्हणजे कसे, फॉर एक्झाम्पल अदानी पोर्ट आहे, अदानी पोर्टचा स्टॉक वाढणार कारण की तिथे ये जा वाढणार जहाजांची, किंवा तिथे कन्स्ट्रक्शनचं काम वाढणार. ओके, मग अशा वेळेस हे स्टॉक घेणं पण तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. सोबतच रिस्क तुम्हाला मॅनेज करायची. तुमचे स्टॉक घेतले पण तुम्ही घेतल्यावर वरतीच जाईल अशी याची काही कुठलीही गॅरंटी नाही, बरोबर ना. मग कारण की युद्धाचा पिरियड आहे, जर ते तुम्ही ऑलरेडी आधी घेतलेले असले असते आणि वरती जात असले असते तर ठीक आहे, म्हणून सध्या युद्धाचा पिरियड आहे. मग युद्धाच्या पिरियड मध्ये काय होतंय, तुम्ही कशाचीच गॅरंटी घेऊ शकत नाही. वाईट बातमी आली तर आणखी मार्केट खाली जात आहे, चांगली बातमी आली तरी तुमचं मार्केट वरती जायला भरपूर वेळ लागतो. त्याच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला रिस्क मॅनेज करणं. ओके, अजून एक गोष्ट सांगतो. आता हे 3 पॉइंट झाले आपले. व्हिडिओ समजतोय अशीच अपेक्षा करतोय, आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा हा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि तुम्ही पण सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबर काय, खूप लोक व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. आता स्टॉक निवडताना एक हे जे स्टॉक सांगितले ना तुम्हाला बिझनेसवाले तर बिझनेसवाले स्टॉक निवडताना एक काम करायचं, हायर लिक्विडिटी वाले स्टॉक घ्यायचे. हायर लिक्विडिटी म्हणजे कसं की ज्याच्यात तुम्हाला अप्पर सर्किट लोअर सर्किट लागणार नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो, इरिडा शेअर चांगला शेअर आहे की नाही, ओके, रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा आहे, परंतु त्याला फक्त अप्पर सर्किट लागतं किंवा लोअर सर्किट लागतं, मग साधारण ट्रेडिंग तुम्ही करू शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला जर हायर क्वांटिटीचे स्टॉक विकायचे असेल हायर क्वांटिटीमध्ये, ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे लिक्विडिटी म्हणजे ज्यांचा व्हॉल्यूम जास्त आहे, त्याच्यात रेग्युलरली ट्रेडिंग होती, ज्याला अप्पर सर्किट लोअर सर्किट लागत नाही, अशी शेअर तुम्ही निवडू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट, सगळे पैसे तुम्ही तुमच्या स्टॉक मध्ये टाकू नका. गरज पडू शकते तुम्हाला की त्याची ऍव्हरेज करायचं जेव्हा खाली जाईल, किंवा अजून घ्यायचं. मग अशा वेळेस काय करायचंय, काही कॅश पण ठेवायची तुमच्या अकाउंटला इन हँड, म्हणजे कसं, त्या डीमॅट अकाउंटला कॅश पण ठेवायची. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की डीमॅट अकाउंट माझं कुठलं चांगलं आहे, तर खाली मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही अँजल वनचं डीमॅट अकाउंट ओपन करा. कारण की ऑप्शन ट्रेडिंग करताना अँजल वन मध्ये दूरचे कॉल दूरचे पुट घेता येतात, आणि भरपूर अदर ऍप मध्ये ते घेता येत नाही असं माझ्या निदर्शनास आलंय. त्याच्यामुळे तुम्ही अँजलचं अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्यावरनं अँजलचं अकाउंट ओपन करा. सोबतच हे अकाउंट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला 4 कोर्सेस, अगदी बेसिक, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स अगदी मोफत देणार आहे तुमच्या ईमेलवर. ओके, अकाउंट ओपन झाल्यानंतरच्या 24 ते 48 तासात तुमच्या ईमेलला तो कोर्स येऊन जाईल. ओके, आता आपण काय बघत होतो, कीप कॅश इन हँड म्हणजे कॅश तुमच्या हातात सुद्धा ठेवा. त्याच्यानंतर तुमचा लॉंग टर्म व्ह्यू असेल किंवा लॉंग टर्म साठी शेअर पकडलेले असेल तर तो व्ह्यू पण क्लिअर करून चाला. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 80% प्रॉफिट आहे एखाद्या शेअर मध्ये, तुम्हाला वाटतंय तो 10% जरी आला तरी मी फायद्यातच आहे, मग अशा वेळेस काय करा, अशा वेळेस लॉंग टर्म व्ह्यू धरून त्याला तुम्ही होल्ड करू शकता, बरोबर. जर तुम्हाला वाटत असेल नाही मला 80% प्रॉफिट खिशात घालायचंय तर त्या ठिकाणी तुम्ही सेल करू शकता. राहिला प्रश्न कॉल आणि पुटचा,
तर मार्केट अतिशय वोलाटाईल होणार आहे. ओके, युद्धाच्या काळात वोलाटाईल होतच. हा, उद्याची संधी अशी आहे की उद्याच्या संधीत तुम्हाला पुट घेऊ शकता तुम्ही, परंतु परवा पुन्हा खाली जायला पाहिजे मार्केट. तर मग पुट घेताना पण हा विचार करा. झिरो टू हिरो कॉल हे यावेळेस खूप जास्त चालणार. उद्याच्यासाठी तर पुट सगळ्यांनी पुटच घेतला असेल, बाहेर पण त्याला पाहिजे ना कोणीतरी, बरोबर ना. मग अशा वेळेस लिक्विडिटी वालेच ऑप्शन तुम्ही निवडा. सोबतच खास तुमच्यासाठी ऑफर आहे की एक डीमॅट अकाउंट उघडा आणि भरपूर फायदे मिळवा. डीमॅट अकाउंटची लिंक आणि फायद्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघा. नसेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपची लिंक पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.